आज मी माझ्या स्टुडंटला 5Dचं वर्क शिकवलं आणि मी ह्या बाळाला का रडवलं. रामराम मंडळी, हा गेल्या बॅचचा व्हिडिओ आहे. काही स्टुडंट त्यांच्या लहान बाळांना पण घेऊन येतात कारण की त्यांच्या घरी त्यांना सांभाळायला कुणी नसतं. असो तर हे आहे बघा स्नेहलचं बाळ. दिसायला एकदम छान आणि मम्मा टुचू करायला लागले की तिला अजिबातही परेशान करत नव्हतं. आज मला काय हुकी आली की मला आज त्याला परेशान करू वाटलं म्हणून मी त्याच्या डायरेक्टली ट्रॅक्टरवरती जाऊन बसले आणि ते डायरेक्ट त्याच्या मम्मापाशी जाऊन रडायलाच लागलं. मग काय त्याचं त्याला ट्रॅक्टर डून टाकलं की लगेच शांत झालं. असो मला तर लय मजा येते बघा असं लहान लेकराला परेशान करायला. चला येऊया आपल्या मेन मुद्द्यावरती. तर आज मी माझ्या स्टुडंटला 5Dचं वर्क शिकवलं होतं. 3Dचं वर्क आतापर्यंत स्टुडंटने केलेलं तुम्हाला खूप सारे दाखवले, पण 5Dचं एकही दाखवलं नव्हतं. एप्रिल आणि मे या दोन्ही बॅचच्या स्टुडंटने 5Dचं वर्क कम्प्लीट केलं होतं. टोटल 4 ते 5 जणींनी हे 5Dचं वर्क कम्प्लीट केलं होतं, पण माझ्या लक्षातच नाही आलं त्यांचं 5Dचं वर्कचा व्हिडिओ घ्यायचा. असो तर हे आहे बघा मे महिन्यातील एका स्टुडंटने बनवलेलं 5Dचं वर्क. सर्व स्टुडंट एकदम मन लावून पाहत होते 5Dचं वर्क कसं करतात आणि मी त्यांना एकदम छान आणि सोप्या पद्धतीने समजून सांगितलं की 3Dचं आणि 5Dचं पिकॉक कसं स्टिच करतात. तर फायनली अशा प्रकारे आपलं 5Dचं जे पिकॉक आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. तर ही आहे बघा स्टुडंट जिचं नाव आहे ऋतिका भवटणकर. हिनं 5Dचं पिकॉक कम्प्लीट केलंय.